धडा 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवणार आहोत. इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 आपण असे घडलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असला या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण स्वाध्याय आपण आता इथे पाहतोय. प्रश्न 1, पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे 3 गट शोधा व संबंधित गटापुढे लिहा. दगडाची हत्यारे अश्मयुग, तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग, लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोहयुग. प्रश्न 2 आहे, पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा. 1 तांबे, सोने आणि लोखंड. तर उत्तर आहे 1 सोने, 2 तांबे आणि 3 लोखंड. ताम्रयुग, लोहयुग आणि अश्मयुग. तर उत्तर आहे अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग. प्रश्न 3 आहे, पुढील घटनांचे परिणाम लिहा. तांबे या धातूचा शोध. उत्तर आहे मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणं शक्य झालं. चाकाचा शोध. उत्तर मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता आली व व्यापार वाढला. लिपीचे ज्ञान. उत्तर व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली. प्रश्न 4, टिपा लिहा. धातूचा वापर. उत्तर मानवाने हत्यारांसाठी आणि अवजारांसाठी केलेल्या धातूंच्या वापरावरून ख्रिश्चन थॉम्सन या अभ्यासकाने कालखंडाची अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी वर्गवारी केली. मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला, परंतु सोने निसर्गतः अतिनरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता. त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला. या काळात मानवाने तांबे धातूचा अवजारांसाठी उपयोग मोठ्या प्रमाणावर केल्याने त्या कालखंडाला ताम्रयुग असे म्हणतात. त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्याने या युगाला लोहयुग असे म्हणतात. प्रश्न नागरी समाजव्यवस्था. उत्तर व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते. परंतु नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना आर्थिक महत्त्व मिळाले. अनेक नगरमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले. पुढे मंदिरांचे प्रमुख पद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती. उपक्रम आहे, तुमच्या घरातील विविध वस्तूंची यादी करा आणि त्या कशापासून बनलेल्या आहेत ते लिहा. तवा लोखंड, खुर्ची प्लास्टिक, दरवाजा लाकूड, ताट वाटी चमचा स्टेनलेस स्टील, पडदे कापड, झाडू नारळाच्या झावळ्या, खलबत्ता दगड, धान्याची कोठी बांबू, कुंडी माती आणि पलंग लाकडापासून. विविध भाषांमधील उतारे मिळवा, ते वहीत चिकटवा आणि त्यातील वेगवेगळ्या लिपी पाहून तुम्हाला काय वाटतं ते लिहा. तर यामध्ये तुम्ही हा उपक्रम नक्की करा आणि काही अडलं तर आम्हाला कमेंट करून विचारा. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.